एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे दिवंगत संगमाजी असतील किंवा इतर पण मान्यवर असतील। माझ्या माहितीप्रमाणे प्रफुल्लभाई आता तारीखांवर निवडून आले म्हणून काल मला सांगितलं, काल तारीखांवर निवडून आले मला दिल्लीमध्ये सांगितलं कोणीतरी, कतियारमधनं। ते आज दुसऱ्या पक्षात आहेत। ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत असतात। तारीख आपल्या संगमाजींचा पण मुलगा हा पण मुख्यमंत्री आहे मेघालयाचा, आणि मी आपला सगळ्यांचा फायनान्स मिनिस्टर या नात्याने ज्यावेळेस अर्थ मंत्रालयामध्ये आम्हाला जीएसटी कमिशन ह्याच्याबद्दल बसावं लागतं, जीएसटीच्या वेगवेगळ्या चर्चाच्या संदर्भामध्ये, त्यावेळेस माझी अनेकदा त्यांची भेट होत असते आणि अतिशय मनमिळावू अशा पद्धतीनं गप्पा ते त्या ठिकाणी मारत असतात। परंतु त्याच्यात अनेक नवीन कार्यकर्ते आपण जवळ केले, नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली। जुने मी आत्ता उल्लेख केला त्याच्यातले काही आपल्याबरोबर राहिलेले नाही आहेत, परंतु इथून पुढच्या काळामध्ये नव्या उमेदीनं आपल्याला सगळ्यांना पुढे त्या ठिकाणी काम करायचं आहे। मित्रांनो, 25 वर्षापूर्वी सोनिया गांधींच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाची फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। खरं मला त्यावेळेस वाटत होतं की ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम भुजबळ साहेबांनी प्रांताध्यक्ष या नात्याने केलं, इतर मान्यवरांनी केलं, आणि त्याच्यातून निश्चितपणे आपल्या जास्त जागा येतील। पण तेव्हा काँग्रेसला नेतृत्व महाराष्ट्रात नसताना पण काँग्रेसच्या 75 जागा आल्या आणि आपल्या फक्त 58 जागा आल्या। आपल्याला वेळ पण कमी मिळाला। त्याच्यामध्ये मुदतपूर्व 6 महिने निवडणुका आधी घेण्याचा निर्णय हा त्यावेळेस मुंडे साहेबांनी, राणे साहेबांनी त्या बाबतीमध्ये घेतला, प्रमोद महाजन साहेबांनी, आणि त्याच्यातनं आपल्याला थोडा अजून वेळ मिळाला असता आणि रेग्युलर निवडणुका झाल्या असत्या तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। परंतु हे काढून चालत नसतं, असं झालं असतं तर तसं झालं असतं। जे झालं गेलं गंगेला मिळालं, आणि ह्याच्यातून महाराष्ट्र, बिहार, गुजरात, अरुणाचल प्रदेश, गोवा, मेघालय अशा अनेक राज्यात आपल्या पक्षाचा विस्तार त्या ठिकाणी झाला, आणि अनेक राज्यामध्ये आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री झाले, काही ठिकाणी मंत्री झाले, काही ठिकाणी आमदार देखील झाले। हे देखील आपल्याला विसरता येणार नाही। आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढावा या नात्याने घेतलेले कष्ट आणि त्यांना बाकीच्या सगळ्यांनी दिलेलं मनापासूनचं सहकार्य, त्यामुळं पक्षाचा विस्तार वाढला। पक्ष सर्व दूरपर्यंत आपल्या पोहोचवायचं काम त्या ठिकाणी झालं, आणि त्याच्यातून आता इथं बसलेले प्रफुल्लभाई असतील, दिलीपराव असतील, आमचे सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, ह्या सगळ्यांनीच आपापल्या परीनं योगदान देत हा पक्ष वाढवण्याचं काम केलं। आज नवीन देखील ज्याचा उल्लेख धनंजयने आपल्या भाषणामध्ये केला, 12 वर्षापूर्वी तो पक्षाशी बांधला गेला, जोडला गेला, आणि त्यानं देखील त्या काळापासून एक चांगल्या पद्धतीचं काम करून मग आदिती असेल, संजय बनसोडे असतील, आमचे अनिल भाईदास असतील, बऱ्याच जणांची उल्लेख करता येतील, ह्या सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले, आमदारांनी प्रयत्न केले, आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना अनेक महत्त्वाचे निर्णय आपण घेतले। डान्सबार बंदीचा निर्णय असेल, त्याच्या संदर्भात गुटखा बंदीचा निर्णय असेल, त्याच्यामध्ये आईचं नाव पाल्याच्या नावामध्ये लावण्याच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय असेल। इथल्या मान्यवरांना आठवत असेल, पहिलं तर आपल्या 33% जागा महिलांना होत्या, परंतु नंतर आपण 50% जागा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला, आणि त्याची अंमलबजावणी देखील आपण सरकारमध्ये असताना त्या बाबतीमध्ये केली। आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बळीराजासोबत जोडलेला पक्ष, शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची ओळख, मग युवक असेल, महिला असेल, आमचे मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, आदिवासी असतील, भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सोबत आपला पक्ष कायम जोडून राहिलेला आहे। पक्षाने कायमच पक्षाच्या संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये देखील या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला। 1 वर्ष 11 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तेव्हाही आपल्याला 9 जागा मिळाल्या, परंतु त्याच्यातनं पण
समाजातल्या जास्तीत जास्त घटकाला कसं प्रतिनिधित्व देता येईल, वेगवेगळ्या रिजनला कसं प्रतिनिधित्व देता येईल, ह्याचबद्दलचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आणि आपल्याला मंत्रिमंडळामध्ये देखील याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. देशाची राजकीय परिस्थिती नेहमी बदलत असते. आत्ताही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यातनं अनेकांचे अंदाज चुकले, त्यामध्ये खूप काही जण खूप काही सांगत होते. मला